नमस्कार. आज आपण अशाच एका क्रिकेट सामन्याचे विश्लेषण व्हिडिओच्या स्वरूपात पाहणार आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच क्रिकेट संदर्भात महत्त्वाचे अपडेट, खेळाडूंनी केलेली वैयक्तिक विक्रम, विविध खेळांची माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओच्या स्वरूपात पाहायला मिळेल. व्हिडिओचा मुख्य विषय हा आहे की भारत आणि पाकिस्तान यांच्यात महिला संघांची मॅच नुकतीच पार पडली आणि भारताने दणदणीत विजय मिळवला. त्या सामन्याचे विश्लेषण नेमके कसे आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनलला पहिल्यांदा आल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करा. नुकताच T20 विश्वचषक स्पर्धा इंग्लंड येथे सुरुवात झालेली आहे आणि भारताची सलामीची मॅच पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघासोबत काल पार पडली. भारतीय संघाची विजयी सलामी. पाकिस्तान विरुद्धचा आपला दबदबा कायम ठेवत भारतीय महिला संघाने रविवारी T20 विश्वचषकाची शानदार सुरुवात करून तब्बल 64 धावांनी विजय मिळवलेला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून हरमनप्रीतने पहिले फलंदाजीचा निर्णय घेत 20 षटकात 6 गडी बाद 170 धावांपर्यंत मजल मारली. सुरुवातीला पॉवर प्लेमध्ये शेफाली वर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्स या खंदे फलंदाज लवकर बाद झाल्याने भारतीय प्रेक्षक देखील चिंतेत होते आणि भारतीय महिलाच्या संघात पूर्ण वातावरण एकदम वेगळं झालं होतं की आता भारतीय संघ ढेपाळतो काय फलंदाजी चांगली होते की नाही. पण खंबीरपणे डावाची सूत्रे आपल्या हातात घेत उपकर्णधार स्मृती मंधानाने तडाखेबंद 68 धावांची निर्णायक खेळी करून भारतीय डाव सावरला. तिला कर्णधार हरमनप्रीतने 36 धावा करून चांगली साथ दिली. अखेरच्या टप्प्यात येऊन निर्णायक फटकेबाजी करणारी ऋचा घोषने देखील 34 धावा केल्या आणि त्या भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या. पाकिस्तानकडून कर्णधार फातिमा सना हिने पॉवर प्लेमध्ये अत्यंत महत्त्वाच्या 2 भारतीय विकेट घेऊन भारतीय संघावरती दडपण आणण्याचा प्रयत्न केला होता. स्मृती मंधानाचे सुटलेले 2 झेल पाकिस्तान संघाला खूप महागात पडले. स्मृती मंधानाचे निर्णायक झेल पाकिस्तान संघाने जर पकडले असते तर चित्र डावाचं वेगळंच ठरलं असतं. 170 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तान संघाला एक धक्के बसत होते. पॉवर प्लेमध्येच त्यांचे 3 गडी बाद झाल्याने त्यांचा पराभव हा आता अटळ झालेला होता, कारण नेट रन रेट 10 पॉईंटच्या वरती गेला होता, 11च्या वरती गेला होता. भारतीय फिरकी गोलंदाज दीप्ती शर्माच्या फिरकीच्या जाळ्यात पाकिस्तानचा संघ हा अडकला. दीप्तीने तिच्या 4 षटकात फक्त 10 धावा देत तब्बल 5 गडी बाद केले, म्हणजेच पूर्ण पाकिस्तान संघापैकी अर्धा संघ गारद केला आणि भारताला निर्णायक विजयी सलामी मिळवून दिली. तसेच दीप्तीने पाकिस्तानच्या एका फलंदाजाला धावबाद देखील केले आणि सामन्याचा टर्निंग पॉईंट जो म्हणतो आपण, तो टर्निंग पॉईंट तोच होता, कारण ती पाकिस्तानी फलंदाज 41 धावांवरती सलामीला येऊन खेळत होती आणि तिची विकेट अत्यंत महत्त्वाची होती. भारतीय संघाने फलंदाजी असो, गोलंदाजी असो आणि क्षेत्ररक्षण असो, तिन्ही आघाड्यांवरती उत्कृष्ट पद्धतीने कामगिरी केली. दीप्ती शर्माने केलेला फलंदाजाला धावबाद हा देखील सामन्याचा टर्निंग पॉईंट होता आणि तिथे ती विकेट भारतासाठी अत्यंत महत्त्वाची होती. तसेच अष्टपैलू कामगिरी करणारी म्हणजे फलंदाजीमध्ये सुद्धा 10-12 रन केले, मोक्याच्या वेळी तिने केले. तसेच पाकिस्तानचा अर्धा संघ गारद केला, 5 गडी बाद केले. तसेच एक क्षेत्ररक्षण उत्कृष्ट करताना 1 गडी धावबाद केला. या सर्व गोष्टीचा विचार करता या सामन्याची मानकरी म्हणून दीप्ती शर्माची निवड करण्यात आली. सुरुवातीला भारतीय संघाची फलंदाजी पाहता भारतीय संघ एक विशाल धावसंख्या उभारेल असं क्रिकेट जाणकारांचं मत होतं, कारण भारतीय संघाकडे सलामवीर शेफाली वर्मासारखी आणि जेमिमा रॉड्रिग्ससारखी मधल्या फळीतील चांगली फलंदाज होतात. पण हे दोन्ही स्वस्तात बाद झाल्याने भारतीय संघ बॅकफूटवर लोटला गेला होता. पण तिची उणीव स्मृती मंधानाने भरून काढली. पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनाने अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने गोलंदाजी करून भारतीय संघावर दडपण आणलेलं होतं. पण शेवटी भारतीय संघ हा सावरला, तो हरमनप्रीतने आणि स्मृती मंधाने या कर्णधार आणि उपकर्णधाराच्या जोडीने भारतीय संघाला चांगली भक्कम साथ दिली. त्यावेळी भारताला 170 धावांपर्यंत मजल मारता आली. तसेच
गोलंदाजीची म्हणतो दीप्ती शर्माच्या फिरकीच्या गोलंदाजीमुळे भारतीय संघ विजयी मार्गावर परतला. पहिला सामना भारताने पाकिस्तान विरुद्ध जिंकलेला आहे. पुढचा भारताचा सामना 17 तारखेला आयर्लंड विरुद्ध आहे आणि भारतीय संघ ही विजयी लय कायम ठेवण्यास उत्सुक आहे. आता बघूयात नेमकं आयर्लंड विरुद्ध भारतीय संघ कसा खेळतो. आजच्या सामन्याचे विश्लेषण तुम्हाला कसे वाटले. चॅनलला पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा आणि आपल्या भारतीय महिला T20 संघाला सपोर्ट करा आणि यावर्षीचा T20 विश्वचषक देखील भारतीय संघालाच विजयी करण्यासाठी प्रोत्साहित करा. चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.